आज आपल्या ससेवाडी आगडगाव आणि कोल्हार यांच्या मध्यभागी काळ भैरवनाथ आगडगावला जो रस्ता जातो त्या रस्त्यावर जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज येथे वडाच्या झाडाची लागवड करण्यात येत आहे। प्रथमतः सांगायचे म्हणजे आज ते शिवाजी पालवे माजी सैनिक होते, माजी सैनिक आहेत आणि ते माजी सैनिक झाल्यानंतर त्यांनी एक स्तुत्य असा कार्यक्रम आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राबवण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्यांची जय हिंद फाउंडेशन नावाची एक संस्था स्थापन केली आणि त्यातही सर्व माजी सैनिक सहभागी केले। त्यांच्या गावातील तरुण असतील, बाकीच्या गावातील तरुण असतील, असे अनेक लोक त्यामध्ये सहभागी झाले आणि आज मी तिला 7 वर्षापासून जवळजवळ त्यांनी 19 ते 20 हजार वडाच्या झाडाची लागवड केली। तारकेश्वर गड असेल, मोठादेवी गड असेल, कोल्हार गड असेल, अनेक पारनेर भागात असतील, रावरी भागात असतील, पाथर्डी भागात असतील, नगर तालुक्यात असतील, अनेक ठिकाणी त्यांनी देवस्थान जवळ असेल किंवा आपल्या एखाद्या सामाजिक वनीकरणाचा जो भाग असेल या भागामध्ये अनेक प्रकारचे झाडं लावण्याचा असा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि निश्चितच ह्या झाडाचं आयुष्य जवळजवळ 100 ते 150 वर्षाचं आयुष्य असतं आणि त्याची ऑक्सिजन निर्मिती ही भरपूर असते। अशा ह्या झाडाचा उपयोग आपल्या परिसरामध्ये होणार आहे आणि त्यांनी हा जो कार्यक्रम चालवला, ह्या कार्यक्रमाला संपूर्ण आमचा परिसर त्यांना साथ देत आहे आणि तेही कोणताही कार्यक्रम असो प्रत्येक ग्रामस्थाला इथं बोलवतात आणि त्यांच्या हस्ते लागवड करतात आणि स्वतःही ते कामाचा त्यांनी धडाडीने कार्य चालू केलेलं आहे आणि स्वतः हजर राहतात। अनेक कामं त्यांनी आमच्या इथे केलेले आहेत। आज त्यांनी ठरवलं, त्यांनी प्रत्येकाला फोन केला, आपल्याला उद्या झाडं लावायचे आहेत। स्वतः JCB बोलवला, आम्हाला बोलवलं, मोठाले झाडं आणले आणि आज आम्ही हा कार्यक्रम इथं राबवत आहोत आणि आज ह्या डोंगर परिसरामध्ये निसर्गाच्या अशा कुशीत बसलेलं आमचं हे गाव आहे। ह्या गावाच्या डोंगर माथ्यावर आज आम्ही वडाच्या झाडाची लागवड करत आहोत आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या गावातीलही भरपूर तरुण वर्ग इथं आलेला आहे आणि निश्चितच चांगलं असं काम त्यांचं आहे। निश्चितच मी तर म्हणन आज असं त्यांचा वृक्षमित्र म्हणून आम्ही तर सन्मान करतो, पण महाराष्ट्र शासनाने त्यांना एखादा मोठा पुरस्कार द्यावा आणि त्या पुरस्कारामुळं त्यांना आणखी जोम येईल, कारण त्यांचं पुरस्कारासारखं काम आहे। कारण असे माणसं होत नाही, लोक झाडे तोड करतात पण ते झाडं लावतात आणि जगवतात। प्रत्येक झाडं लावलेत, आज 20,000 झाडं लावलेत, पण त्यातील माझ्या मते 5% झाडं सुद्धा आज गेलेले नाही आहेत। संपूर्ण झाडं आज या परिसरामध्ये डौलाने आज आपण त्यांच्याकडे पाहत आहोत, आपण त्या सावलीखाली उन्हाळ्यात त्याचा अनुभव घेत आहोत आणि त्या सावलीमुळं आज परिसर आणि निसर्ग असा खुलून गेलेला आहे आणि आणखी बी इथून पुढेही हा कार्यक्रम चालणार आहे। त्यांचे जे फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत खरंच शिवाजी पालवे आणि त्यांचे जे माजी सैनिक असतील, त्यांचे जोडीदार असतील, गावातील सर्व कार्यकर्ते असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, गावाचे सोसायटीचे सदस्य असतील, चेअरमन असतील, यांनी त्यांना भरपूर असं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचा कार्यक्रम इथून पुढे असं चालत राहू, आम्ही त्यांना भरपूर अशी साथ देऊ। धन्यवाद। आज आमच्या ससेवाडी गावामध्ये जय हिंद फाउंडेशन व पालवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे झाडांची लागवड चालू आहे ती एकदम चांगली चालू आहे। जवळजवळ 7 वर्षापासून प्रत्येक वर्षी विविध प्रकारचे झाडे आमच्या ससेवाडी गावात जे निसर्गाने पूर्ण तिन्ही साईडनी डोंगरांनी नाविन्यपूर्ण झालेलं आहे, असं निसर्ग लाभलेलं आहे असे गाव हे ससेवाडी गावामध्ये कंटिन्यू त्यांनी विविध प्रकारचे झाडे लावायचं कंटिन्यू चालू असतो कार्यक्रम। तर त्यांचा कार्यक्रमाच्या निमित्ताने जो हा कार्यक्रम राबवला त्यांचे आम्ही सर्व ससेवाडी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद मानतो।
शिवाजीराव पालवे आणि जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी 7 ते 8 वर्षापासून असा उपक्रम राबवलेला आहे वृक्षारोपणचा। तर पहिल्या वर्षापासून आम्ही त्यांच्यासंग वृक्षारोपणला असतो आणि त्यांनी ज्यावेळेस सेवानिवृत्त झाले त्याच्यानंतर त्यांच्या जे प्लॅन केला त्यांनी तर वृक्षारोपणचा, तर आत्तापर्यंत 20-25 हजार झाडे लावलेली आहेत त्यांनी। तर हा उपक्रम एकदम त्यांना असे भरभरून शुभेच्छा देऊ त्यांना या कार्यक्रमाच्या, आणि त्यांनी असाच इथून पुढं सुद्धा कार्यक्रम ते राबवित राहतील, त्यांना आम्ही पूर्ण साथ देऊ। आज जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून ससेवाडी, कोल्हार आणि आगडगाव रस्ता, ज्यांना सदुबाचा डोंगर किंवा वाळूचा टेंबा म्हणून या ठिकाणी मानलं जातं, खूप छान असा पर्यटनासाठी हा पॉईंट आहे। आणि या ठिकाणी आपण आज या ठिकाणी 21 वटवृक्षाची झाडं या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमासाठी आमचे ससेवाडी गावचे सर्व मित्रमंडळ आणि कोलार गावचं सर्व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खूप सुंदर असा पाऊस गेल्या 2-3 दिवसापासून या भागामध्ये पडत आहे। आणि याच पावसाला पाहून की आणखीन भविष्यामध्ये या परिसरातील शेतकरी कशा पद्धतीनं चांगले पिकं घेता येतील आणि जास्तीत जास्त पाऊस कसा होईल, खऱ्या अर्थाने या उद्देशानं जय हिंद फाउंडेशन अनेक दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपणाचं काम करीत आहे। आणि आज 21 वटवृक्ष आपण या ठिकाणी पाहताय की सुंदर असे वटवृक्ष, आणि फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी या डोंगरावर आपण वन्य प्राण्यासाठी, पशु पक्षी प्राणी वाचवण्यासाठी या ठिकाणी पाणी टाकत असतो। या ठिकाणी सुंदर असा वन विभागाच्या माध्यमातून पाणवठा बनवलेला आहे आणि या पाणवठ्याच्या बाजूने आज ही 21 झाडे लावलेली आहेत। भविष्यामध्ये या ठिकाणी प्राणी बसतील, माणसं बसतील, पशु या झाडांची फळं खातील आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं मोठं काम या ठिकाणी होईल, या उद्देशाने आज हा गोड असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। उपस्थित असलेल्या सर्वांचं मी जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांनी असंच प्रेम या झाडावर करावं, जेणेकरून सजीव सृष्टीचा निर्माता जो माणूस म्हणून मानला जातो आणि माणसाच्याच आशेनं पशु पक्षी प्राणी सर्व काही या पृथ्वीवरील जे काही जिवंत आहे हे माणसाच्याच भरवशावर जिवंत आहे आणि म्हणून प्रत्येक माणसानं चांगल्या कार्यक्रमात सहभागी घ्यावा। आणि आज खरंच या कार्यक्रमाला सगळी चांगली माणसं उपस्थित राहिलीत। मला या गोष्टीचं खूप सर्वांचं कौतुक करावंसं वाटतं। कामाचे दिवस असून देखील आपण काहीतरी या सृष्टीसाठी केलं पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात तळमळ असते आणि हे तळमळ करणारे सर्व वृक्ष मित्रमंडळी आज या कार्यक्रमाला आली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि सुंदर पावसाळा होत आहे, सर्वांना विनंती करतो की सर्वांनी ज्यांना शक्य होईल त्यांनी एक झाड लावावं आणि त्या झाडाचं जतन करावं अशी मी फाउंडेशनच्या वतीने विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण। झाडे जगवा, झाडे जगवा, झाडे जगवा।